नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोहिनी एकादशीची माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. हिंदू धर्मात एकादशीचा उपवास भगवान विष्णूला समर्पित आहे. एकादशीच्या उपवासाने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते, अशी पौराणिक मान्यता आहे. दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशीचे व्रत केले जाते. हिंदू पंचांगानुसार यावर्षी मोहिनी एकादशी तिथी शनिवार 18 मे 2024 रोजी सकाळी 11:22 सुरू होईल आणि रविवार 19 मे 2024 रोजी दुपारी 1:50 समाप्त होईल. मोहिनी एकादशीचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊ. पौराणिकदृष्ट्या असे मानले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि असुरांना अमृताचे भांडे सापडले होते. त्यामुळे देव आणि असुर यांच्यात युद्ध झाले आणि देवतांवर असुरांचा विजय झाला. त्यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून असुरांना आपल्या मोहिनी रूपाच्या जाळ्यात अडकवले आणि देवांना अमृताचे भांडे प्यायला दिले. त्यामुळे देवांना अमरत्व प्राप्त झाले. म्हणूनच मोहिनी एकादशी साजरी केली जाते. मोहिनी एकादशीचे व्रत करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या गेल्या पाहिजे. मोहिनी एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाने तोडू नयेत. मोहिनी एकादशीचा उपवास करावा. एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठून स्नान करावे. पण या दिवशी आपल्या शरीराला साबण लावू नये. साबण न लावताच आंघोळ करावी. या दिवशी भात किंवा भातापासून बनवलेले अन्न खाऊ नये. भगवान विष्णूला अर्पण करताना तुळशीचे पाने घालावीत. जरी उपवास नसला तरी मांस, मद्य, लसूण, कांदा यासारख्या तामसिक गोष्टी खाऊ नयेत. या दिवशी फक्त सात्विक अन्नच सेवन करावे. धार्मिक कार्य करावे. गरिबांना दान द्यावे. आता आपण मोहिनी एकादशी व्रताची कथा ऐकणार आहोत. सरस्वती नदीच्या काठी भद्रावती नावाचे नगर होते. तेथे धृतिमान नावाचा राजा राज्य करत होता. त्या नगरात एक बनिया राहत होता. त्याचे नाव धनपाल होते. तो विष्णूचा परमभक्त होता आणि नेहमी पुण्यकर्मात व्यस्त राहत होता. त्याचे 5 पुत्र होते: सुमना, धृतिमान, मेधावी, सुकृत तथा दृष्टबुद्धी. दृष्टबुद्धी सदा पाप कर्मात लिप्त राहत असा. अन्यायाच्या मार्गावर चालून त्याने आपल्या वडिलांचे सर्व धन बर्बाद केले होते. एका दिवशी त्याच्या वडिलांनी त्रस्त होऊन त्याला घराबाहेर काढले आणि तो दरदर फिरू लागला. फिरता फिरता तो महर्षी कौंडिन्याच्या आश्रमात पोहोचला आणि हात जोडून म्हणाला की माझ्यावर कृपा करून असे एखादे व्रत सांगा ज्याच्या पुण्यप्रभावाने मला मुक्ती मिळेल. तेव्हा महर्षी कौंडिन्य त्याला वैशाख शुक्ल पक्षाची मोहिनी एकादशीबद्दल सांगितले. मोहिनी एकादशीच्या महत्त्वाला ऐकून दृष्टबुद्धीने विधीपूर्वक मोहिनी एकादशीचे व्रत केले. या व्रतामुळे तो निष्पाप झाला आणि दिव्य देह धारण करून गरुडावर बसून श्री विष्णुधामाला गेला. या प्रकारे हे मोहिनी एकादशीचे व्रत फारच उत्तम आहे.